नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या तिसऱ्या धड्याचा पहिला व्हिडिओ याआधी पाहिलेलाच आहे. आज आपण दुसऱ्या पार्टला सुरुवात करणार आहोत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण नंबरचे प्राइम फॅक्टर्स कसे पाडायचे हे शिकलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्राइम फॅक्टर पाडण्याच्या पद्धतींचा वापर करून HCF कसा शोधायचा हे पाहणार आहोत. या ठिकाणी थोडक्यात मागच्या वर्षी आपण जे शिकलेलो आहोत, मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला HCF आणि GCD हा धडा झाला होता. त्यामध्ये आपण HCF कसा काढायचो त्याचं एक थोडक्यात मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. समजा देर आर टू नंबर्स 25 and 15 and we have to find out HCF. What we will do, first of all we will find out the factors of the numbers. 15 आणि 25 या दोन नंबरचे आपण फॅक्टर्स शोधून काढणार. आता फॅक्टर्स आपण कसे शोधणार, तर 15 हा नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये येतो आपण हे शोधणार आणि 25 हा नंबर कोणत्या कोणत्या टेबल्समध्ये येतो हे शोधणार. त्यानंतर आपल्या लक्षात येतं आहे की 15 हा 1, 3, 5 आणि 15 या चार टेबल्समध्ये येतो आणि 25 हा नंबर 1, 5 आणि 25 या तीन टेबल्समध्ये येतो. आता ह्या दोघांमध्ये जर मला कॉमन फॅक्टर्स शोधायचे असतील तर मला कॉमन काय मिळतं, 1 हा एक फॅक्टर कॉमन आहे आणि दुसरा आहे 5. 1 आणि 5 हे दोन फॅक्टर्स मला ह्याच्यामध्ये कॉमन मिळत आहेत आणि त्यातला ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर, GCD म्हणजेच काय असतं, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर किंवा ग्रेटेस्ट कॉमन हायेस्ट कॉमन फॅक्टर. मग आता त्याचा ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आहे 5 आणि म्हणून या दोन संख्यांचा HCF किंवा GCD म्हणू शकता तुम्ही त्याला, तो असणार आहे 5. ही मेथड आपण लास्ट इयरला शिकलेलो आहोत. यावर्षी आपण HCF आणि GCD काढण्याची एक नवीन मेथड शिकणार आहोत. ती आहे प्राइम फॅक्टर्स मेथड. प्राइम फॅक्टर्स मेथडच्या मदतीने आपण HCF आणि GCD HCF किंवा GCD कसा फाइंड आउट करायचा ते आता पाहूया. बघा, या ठिकाणी मी प्राइम फॅक्टर्स मेथडची हॉरिझॉन्टल मेथड वापरून या दोन नंबर्सचे HCF तुम्हाला मी काढून दाखवलेला आहे. दोन नंबर्स आपले कोणते आहेत, विच आर दीज नंबर 195 and 312. So let's see how to find out HCF for these two numbers. First of all, we'll go with 195. As there you can see 5 is at the unit place, so this number will be divisible by 5. हा नंबर 5 ने डिव्हिजिबल असेल. तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट आठवत असतील तर त्याच्यामध्ये 5 ची टेस्ट आपल्याला असं सांगते की जर युनिट प्लेसला 5 किंवा 0 आलेला असेल तर तो नंबर 5 ने डिव्हिजिबल असतो. मग या ठिकाणी 5 हा युनिट प्लेसला आलेला आहे, त्यामुळे या नंबरला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. मग 5 ने ज्यावेळेस मी डिवाइड करते तेव्हा मला कोशंट मिळतो 39. तुम्ही प्रॅक्टिकली 5 ने या नंबरला डिवाइड करून बघा, तुम्हाला कळेल की तुम्हाला कोशंट 39 मिळतो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे फॅक्टर्स पाडलेले आहेत ते वेगळं काही नसून त्याच नंबरचा मल्टिप्लिकेशन फॉर्म तुम्ही लिहिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 5 × 39 हे 195 मिळालेच पाहिजे, तरच तुमचे फॅक्टर्स बरोबर आहेत असं आपण म्हणू शकतो. आता 5 हा नंबर मी इथे जसाच्या तसा खाली कॅरी केलेला आहे. आता मला फॅक्टर्स पाडायचे आहेत 39चे. तर 39चे फॅक्टर्स काय येतील, 3 आणि 9 आहे. या दोघांची ॲडिशन जर मी केली तर 12 येते. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते आपल्याला की संख्येतील नंबर्सची जर आपण बेरीज केली आणि ती बेरीज जर 3 च्या टेबलमध्ये येत असेल तर त्याला 3 ने भाग जाणार. म्हणजेच मी 39 ला 3 ने डिवाइड करू शकते. सो आय हॅव डिवाइडेड 39 विथ 3 अँड द कोशंट इज 13. नाव लुक ॲट these numbers 5 × 3 × 13. If you will multiply all these numbers, you will get the answer 195. If the answer is 195, then your factors are perfect. Look at these numbers 5, 3 and 13. These all numbers are prime numbers. So we can say that all these numbers shows prime factors of number 195. Now let's go with
next number, our next number is 312. Now look at the unit place of 312. You can see it's 2. Do you remember the divisibility test for 2? What it says, if there is a 2, 4, 6, 8, 0 at the unit place of any number, then the number is divisible by 2. So here 312 is divisible by 2. So I have written here 2, and when I divide this number with 2, I get the quotient 156. So now in next level what I will do, I will carry this 2 again, and now I have to factorize 156. How I will factorize 156? Again look at the unit place, it's 6 over there, and if the unit place is 6, then it is again divisible by 2. Here I have carried this 2 again, and now again I am going to divide this number with 2. So you can see the quotient is 78. Now again in next level, this 2 I have carried forward, this 2 also I have carried forward. Now I have to find the factors of 78. If the 8 is at unit place, then it is again divisible by 2. So I have divided 78 by 2, and I got the quotient 39. So now in the next level, I will have to find out the factors of 39. So here we already have factors of 39. What are the factors of 39? 3 into 13. So this 2 is carried, this 2 is carried, this 2 is also carried, and 39 is divided into factors 3 into 13. So now this yellow portion and this yellow portion that shows the prime factors of number 195 and 312. So find out the common factors from this. If we will find out common factors from this, then is there 5? No. 3? Yes. 3 is common over here and here. So our first common factor is 3. After that, next common factor is 13, that you can see that 13 in the prime factors of both numbers 195 and 312. So next common factor is your 13. So how to find out HCF? HCF is nothing but the multiplication of common factors. So your common factors are 3 and 13, and so that your HCF will be 3 into 13, that is 39. So HCF will be 39. इथे तुम्हाला कळालेलं असेल आपण कशा पद्धतीने हॉरिझॉन्टल मेथडचा वापर करून HCF काढलेला आहे. सगळ्यात आधी आपण त्याचे प्राइम फॅक्टर्स पाडले. प्राइम फॅक्टर्स पाडल्यानंतर आपण त्याच्यातले कॉमन फॅक्टर्स शोधले, आणि कॉमन फॅक्टर्स शोधल्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, आणि मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर आपल्याला मिळतं दॅट इज अवर HCF. बघा, याच्या आधी आपण हॉरिझॉन्टल मेथड बघितली आणि HCF कसा फाइंड आउट करायचा ते पाहिलं. आता आपण त्याच संख्यांचा HCF व्हर्टिकल मेथडमध्ये कसा फाइंड आउट करायचा ते पाहणार आहोत. संख्या आहेत आपल्या 195 आणि 312. As you have learned before, 5 is at unit place, so the 195 will be divided by 5. So first of all, I will divide 195 by 5. If I divide 195 by 5, I will get the answer here. I will get the answer 39. Again, I will divide 39 by 5. Is it possible? No, 39 is not divisible by 5. Then, is it divisible by 3? Yes, it will be divisible by 3. So, I will divide it by 3. 39 divided by 3, answer will be 13. And 13 is divided by 13 only. So, answer is 1. Now, here in 312, I will divide this number with 2. What I will get? If I will divide 312 by 2, I will get the answer 156. 156 is also getting divided by 2. So I will get the answer 78. 78 is also divisible by 2. So I will again divide 78 by 2. The answer is 39. And 39 is divisible by 3. It is not divisible by 2 because unit place la 9 आलेले आहेत. So I will divide 39 by 3.
39ला 3ने डिवाईड केल्यावर आन्सर मिळेल 13 आणि पुन्हा 13ला मला कितीने डिवाईड करायला लागेल 13ने, मग मला आन्सर मिळेल 1. ओके, सो आता इथे आपल्याला प्राईम फॅक्टर्स मिळाले. 195चे प्राईम फॅक्टर्स मिळाले 5 × 3 × 13 आणि 312चे प्राईम फॅक्टर्स आपल्याला मिळालेले आहेत 2 × 2 × 2 × 3 × 13. So the common factor between their factors are 3 and 13. Only 2 factors are common. You can observe this. Only 3 is there and in 195 also and in 312 also, and 13 is there in the both factors. So the common factors are 3 and 13. So how to find out HCF? HCF is nothing but the multiplication of common factors. So what will be the multiplication of common factors? 3 multiplied by 13. So its answer is 39. So HCF of given two numbers is 39. समजलं? ही आहे वर्टिकल मेथड आणि सेम आपण हीच मेथड ह्याच संख्यांचं फॅक्टरायझेशन केलं होतं हॉरिझॉन्टल मेथडने. हॉरिझॉन्टल मेथडमध्ये पण आपल्याला तेच फॅक्टर्स मिळाले होते आणि वर्टिकल मेथडमध्ये सुद्धा आपल्याला तेच फॅक्टर्स मिळाले. इट डिपेंड्स की तुम्हाला कोणती मेथड सोपी जाते. तुम्ही हॉरिझॉन्टल मेथड वापरू शकता किंवा तुम्ही वर्टिकल मेथडसुद्धा वापरू शकता. फक्त एक लक्षात ठेवा की फायनल आपल्याला जे काही त्याचे प्राईम फॅक्टर्स मिळत असतात या प्राईम फॅक्टर्सची मल्टिप्लिकेशन करून बघायची. लाईक इथे 5 × 3 × 13 ह्या 3 नंबर्सची मल्टिप्लिकेशन मला 195 मिळाली पाहिजे तर माझे प्राईम फॅक्टर्स बरोबर आहेत. किंवा इथे सुद्धा 312चे हे जे फॅक्टर्स मिळालेत ह्या सगळ्यांची मी जर मल्टिप्लिकेशन केली तर मला 312 हे आन्सर मिळालं पाहिजे. देन ओनली माय फॅक्टर्स आर राईट. म्हणजे हा एक वे आहे की ज्याच्यातून तुम्ही चेक करू शकता की तुमचे फॅक्टरायझेशन जे केलेलं आहे तुम्ही ते बरोबर आहे की नाही. सो हिअर आय हॅव गिवन सम स्टेप्स to find HCF by prime factor method. So first step is find prime factors with help of vertical or horizontal arrangement. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय करायची आहे, प्राईम फॅक्टर्स शोधायचे आहेत. मग ते प्राईम फॅक्टर्स शोधण्यासाठी तुम्ही वर्टिकल अरेंजमेंट वापरा किंवा हॉरिझॉन्टल अरेंजमेंट वापरा. फाइंड कॉमन फॅक्टर्स. एकदा की तुम्हाला प्राईम फॅक्टर्स मिळाले की मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यातले कॉमन फॅक्टर्स शोधून काढायचे. त्यानंतर मल्टिप्लाय ऑल कॉमन फॅक्टर्स. सगळे जे कॉमन फॅक्टर्स आहेत त्यांना तुम्ही मल्टिप्लाय करा आणि मग मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर मिळेल तुम्हाला ते आन्सर म्हणजेच तुमचा त्या संख्येचा HCF असणार आहे. आणि इथे मी एक क्वेश्चन दिला आहे तुम्हाला, ट्राय टू फाइंड आउट HCF ऑफ 25 and 40. 25 आणि 40 या दोन संख्यांचा तुम्ही HCF फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. HCF फाइंड आउट करताना दुसरा आपण काही करत नाही आहे, फक्त त्या संख्येचे आपण फॅक्टर्स, जी संख्या मिळते त्याचे आपण फॅक्टर्स पाडत जातो आहे. बाकी याच्यामध्ये वेगळं आपण काहीही करत नाही. जो तुम्हाला कोशंट मिळतो आहे त्या कोशंटला तुम्ही नेक्स्ट नंबरने डिवाईड करत जात आहे आणि जो कोशंट मिळतो तो तुम्ही इथे लिहित आहे आणि शेवटला फक्त तुमचा कोशंट 1 राहायला पाहिजे. याचं हे लक्षात ठेवायचं. HCFची मेथड वर्टिकल वापरा किंवा हॉरिझॉन्टल वापरा, दोन्ही मेथड सोप्या आहेत. फक्त तुम्हाला जर वाटलं की यातली कुठली मेथड तुम्हाला कळालेली नाही आहे तर तुम्ही मला नक्की सांगा, मग आपण आणखीन काही उदाहरणं याच्यावरची पाहूया.